नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोल्युशन हा चॅप्टर पाहणार आहोत. सोल्युशन म्हणजेच काय? सोल्युशन म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्व्हंट म्हणजे सोल्युशन्स. सोल्युशनचं काय डेफिनेशन? सोल्युशन असा पार्ट आहे, सोल्युशन्स हे डेफिनेशन काय आहे आता सोल्युशनची? सोल्युशन म्हणजेच इट इज होमोजेनियस mixtures of two or more substance. सोल्युशन म्हणजे काय? इट इज होमोजेनियस मिक्सचर्स ऑफ टू ऑर मोर सबस्टन्स, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स एकत्र येतात, त्याला आपण सोल्युशन म्हणू. परंतु पर्टिक्युलर त्या डेफिनेशन पाहायची झाली तर ती आपण लिहिली आहे, परंतु जर आपल्याला या चॅप्टरनुसार जर जायचं झालं तर आपल्या सोल्यूट आणि सॉल्व्हंट याला अगोदर कन्सिडर करावं लागेल. म्हणजेच सोल्युशन हा कॉम्बिनेशन आहे कशाचा? सोल्यूट प्लस सॉल्व्हंटचा. म्हणजे सोल्युशन हा सोल्यूट आणि सॉल्व्हंट व्यतिरिक्त कन्सेप्ट याच्यामध्ये राहणार नाही. मग काय आहे सोल्यूट आणि काय आहे सोल्युशन ते पाहायचं आपल्याला. म्हणजे सोल्युशन पाहण्यासाठी आपल्याला सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांची माहिती पाहायची. सोल्यूट आणि सॉल्व्हंट्स. तर यामध्ये सोल्यूट काय आहे, सॉल्व्हंट काय आहे ते आपण घेणारच आहोत एक एक. आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकत्र आले तर काय तयार होणार आहे? सोल्युशन्स. ओके, सोल्युशन कधी तयार होईल? सोल्यूट आणि सॉल्व्हंट. परंतु सोल्यूट म्हणजेच काय? जसं की आपण पहा इथे आता हे NaCl आहे, म्हणजे नमक आहे, सोडियम क्लोराईड आहे, मीठ आहे, जे या मात्रामध्ये सॉलिड स्टेटमध्ये. ओके, याला आपण सोल्यूट म्हणू. सोल्यूट का म्हणू? कारण की आपल्याला जे आपण सॉल्व्हंट घेणार आहोत ते सॉल्व्हंट काय घेतलं आपण? वॉटर. आता आपण ऑब्वियसली ओळखू शकतो इथं याला काय म्हणलं आपण? सॉल्व्हंट. याला काय म्हणलं? सोल्यूट. म्हणजे जर आपल्याला आपल्या कन्सेप्टनुसार जायचं झालं तर सोल्युशन म्हणजे काय? सोल्यूट. सोल्यूट म्हणजे मी माझ्या उजव्या हाताला पकडलेला आहे आणि सॉल्व्हंट काय आहे? तो माझ्या डाव्या हाताला पकडलेला. म्हणजे हा झाला सोल्यूट आणि हा झाला सॉल्व्हंट. आता तुम्ही यामध्ये ओळखू शकता की सोल्यूटची मात्रा कमी आहे सॉल्व्हंटच्या तुलनेत. ठीक आहे, म्हणून याला सोल्यूट झाला हा. आणि सॉल्व्हंटची मात्रा जास्त असल्यामुळं आपण हा जास्त मात्रा आहे यांची, पाण्याची, वॉटरची मात्रा जास्त आहे म्हणून आपण याला सॉल्व्हंट म्हणलं. कमी मात्रा आहे म्हणून याला सोल्यूट म्हणलेलं आहे. जास्त मात्रा आहे म्हणून याला सॉल्व्हंट म्हणलेलं आहे. याच्या डेफिनेशन तुम्हाला या नवीन सिलेबसमध्ये नाहीत. मग सोल्यूट जेव्हा आपण सॉल्व्हंटमध्ये टाकतो, सोल्यूट जेव्हा आपण सॉल्व्हंटमध्ये टाकला हा. आता टाकल्यानंतर आता हे जे तयार झालं, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे पाण्यामध्ये मीठ हा ताबडतोब विरघळतो, मिक्स होतो, डिझॉल्व होतो. तर आता हे जे तयार झालं, पहिल्याने वॉटरचा कलर आपण पाहिला होता, कलरलेस होतो, पण आता कलरफुल झालं सोल्युशन. म्हणजे ट्रान्सपरंट नाही, हा आता मिल्की कलर दिसत आहे, म्हणजे हे झालं सोल्युशन. पूर्वी सोल्युशन होतं का? नाही. पूर्वी आपण मीठ घेतलं होतं, ज्याला NaCl त्याचा फॉर्म्युला आहे, जो सोल्यूट म्हणलं होतं आपण. ठीक आहे, पाणी घेतलं होतं त्याला सॉल्व्हंट म्हणलं होतं आणि ते दोघं एकत्र केले होते. ठीक आहे, एकत्र केले म्हणून आपण आता एकत्र केलेला कॉन्सेप्ट काय आहे? तो सोल्युशन्स. तर हा कन्सेप्ट झाला सोल्युशन. म्हणजे सोल्युशन हा सोल्यूट प्लस सॉल्व्हंट ह्या दोन कन्सेप्टला अवलंबून आहे. किंवा आपण दोन मिक्सचर घेतले होते, दोन सबस्टन्स घेतले होते. वेन इट इज होमोजेनियस मिक्सचर्स ऑफ टू ऑर मोर सबस्टन्स. ओके, दोन सबस्टन्स घेतले ज्यामध्ये सोल्यूट एक होता आणि सॉल्व्हंट होता. ठीक आहे, तर अशा प्रकारचा जो पार्ट आपण एक एक पाहणार आहोत. मग हा झाली डेफिनेशन सोल्युशनची. सोल्युशन तुम्हाला कळालं. तुम्ही शुगरला सोल्युशन म्हणणार नाही, तुम्ही सोडियम क्लोराईडला सोल्युशन म्हणणार नाही, तुम्ही वॉटरला सोल्युशन म्हणणार नाही, तुम्ही वॉटरला सॉल्व्हंट म्हणणार. आणि जो NaCl घेतला होता मीठ, त्याला आपण सोल्यूट म्हणू. आणि जेव्हा ते एकत्र केले तेव्हा ते काय झालं? सोल्युशन्स. ओके, तर ही काय झाली यांची डेफिनेशन. पण डेफिनेशन पाहत असताना सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजेच सोल्यूट आणि सॉल्व्हंट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट जेव्हा आपण एकत्र करू तेव्हा सोल्युशन होणार. त्यानंतर टाइप ऑफ सोल्युशन्स बेस्ड ऑन स्टेट. म्हणजे पदार्थाची अवस्था किती आहे? स्टेट म्हणजे नेचर त्याच्या.
व्हॉट आर स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. म्हणजे आता आपल्याला टाईप पाहायचे कशाचे, सोल्युशनचे टाईप पाहायचे, पण कशाच्या बेसवर, स्टेटच्या बेसवर. स्टेट म्हणजे त्याची अवस्था, पदार्थाची अवस्था. व्हॉट आर स्टेट्स ऑफ मॅटर्स, देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. विच आर these आर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. म्हणजे या बेस्ड ऑन स्टेटवर किती टाईप आहेत डिपेंड, देर आर 9 टाईप. किती टाईप आहेत, 9 टाईप, 9 टाईप आहेत. मग ते 9 टाईप सोल्युशनचे कसे आहेत तर हे आहेत. कोणकोणते पहा, 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8 आणि हे 9. म्हणजे सोल्युशनचे 9 प्रकार आहेत. लक्षात, सोल्युशनचे किती प्रकार आहेत, 9 प्रकार आहेत. मग या 9 प्रकारामध्ये हे कशावर अवलंबून आहेत, स्टेटवर. मग तुम्ही म्हणाल पदार्थाची अवस्था, स्टेट ऑफ मॅटर 3च आहेत. मग 9 कसे झाले, तर ते कसे झाले या चार्टमध्ये पाहू शकतो आपण. मला सांगा, इथं काय आहे, सॉल्वंट, इथं काय आहे, एक्झाम्पल. म्हणजे काय तयार झालं, सोल्युशन थोडक्यात. मग सोल्युशनचं एक्झाम्पल. मग आपण काय करायचं, सोल्यूशन घ्यायचा, कशामध्ये टाकायचं, सॉल्वंटमध्ये टाकायचं, आणि काय एक्झाम्पल ते पाहायचं. म्हणजे सोल्युशनचं एक्झाम्पल आहे. मग आपण स्टेट डिपेंड याच्यावर 9 टाईप घेतले. मग 9 टाईप कसे घेतले, तर पहिला प्रकार आपण काय घेतलं, सोल्यूट. कोण्या स्टेटमध्ये घेतला, सॉलिड. आणि सॉल्वंटसुद्धा काय घेतला, कोण्या स्टेटमध्ये घेतलेला आहे, लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे सॉलिड एखादा कंटेन आहे तो लिक्विड स्टेटमध्ये. इथं आपण आता जस्ट एक्झाम्पल घेतलं होतं, आपण ते पण सांगू शकतो. आपण आता सॉलिड घेतला होता, कोणता घेतला, NaCl. कशामध्ये टाकला, लिक्विड म्हणजे वॉटरमध्ये टाकला होता. मग एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण, NaCl इन वॉटर्स, NaCl इन वॉटर. आणि दुसरं एक्झाम्पल जे तुमच्या पुस्तकामध्ये बुक्समध्ये दिलं आहे ते काय, बेंझोइक ॲसिड. बेंझोइक ॲसिडसुद्धा NaCl सारखाच असतो. इन बेन्झिन, कशामध्ये टाकतो तो, बेन्झिन. बेन्झिन काय, हा मग सॉल्वंट आहे. तुम्ही इथं दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकता, NaCl इन वॉटर्स. ओके. दुसरं, आता हे पहिला टाईप झाला. दुसरा, सॉलिड इन सॉलिड्स. म्हणजे तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे, आपण सॉलिड टाकू पण सॉलिडमध्ये कसा टाकता येईल. तुम्ही पाहिला असेल, स्टीलचं भांडं पाहिलं असेल. पूर्वी हे स्टीलचे अशा प्रकार नव्हता. पहिल्यानी तांबे किंवा पित्तळ असे वेगळ्या प्रकारचे पातेले होते, भांडे होते, जे एकाच कंटेनचे, एकाच मेटलचे होते. पण इथं काय आहे, तुम्ही स्टील पाहिलं असं, स्टील हा अलाय आहे ज्यामध्ये कार्बन आणि आयर्न असे कंटेन असतात. मग अलाय आहे तर अलाय तुम्ही पाहिलं, स्टीलचं भांडं लिक्विड आहे का सॉलिड आहे, गॅस आहे, तर तो आहे सॉलिड्स. पण त्यामध्ये दोघाचं कॉम्बिनेशन आहे. दोघाचं म्हणजे जो घेतला तो पण सॉलिड स्टेटमध्ये आहे, ज्याच्यामध्ये ते टाकायचा आहे तो सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये. जो घेतला तो सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये आहे, ज्याच्यामध्ये तो टाकायचा आहे तो सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये आहे. त्याला आपण अलायमध्ये आपण अलाय म्हणजे वेगळ्या प्रकारचे, ब्रॉन्झ आहे मेटल. त्यानंतर आपण स्टीलचं एक्झाम्पल घेऊ शकतो. ओके. तर झाला 2 प्रकार. म्हणजे आपल्याला 9 प्रकार पाहायचे आहेत. 9 आपण लिहिलेत, परंतु आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. 9 टाईप आहेत. आपण 2 टाईप एक्सप्लेन केले. 3rd टाईप, सॉलिड टाकायचा आहे कशामध्ये, गॅसमध्ये. म्हणजे सॉलिड टाकायचा आहे गॅसमध्ये. असं तर एक्झाम्पल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण तसं पाहिलं नाही, परंतु प्रॅक्टिकलीमध्ये पाहायचं झालं तर आयोडीन इन एअर्स. आयोडीन इन एअर्स म्हणजे आयोडीन जे आहे ते एअरमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3रं एक्झाम्पल आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर 4थं एक्झाम्पल, लिक्विड इन लिक्विड्स. हे तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आहेच, लिक्विड इन लिक्विड. जसं दूध आहे, मिल्क आहे, आपण दूध पाण्यामध्ये टाकतो, म्हणजे दूधसुद्धा लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि पाणीसुद्धा लिक्विड स्टेटमध्ये आहे. म्हणजे मिल्क इन वॉटर असं आपण जनरली उदाहरण देऊ शकतो. इथं सायंटिफिकली किंवा आपण असं, इथं कोणता पार्ट आहे लिहिला आपण, इथेनॉल इन वॉटर. इथेनॉल, मग तुम्हाला इथेनॉल माहीत नसेल, पण इथेनॉल कोण्या स्टेटमध्ये असतो, लिक्विड स्टेटमध्ये असतो. ठीक आहे. तर इथेनॉल असतो लिक्विड स्टेटमध्ये आणि तो कशामध्ये टाकायचा, वॉटरमध्ये. म्हणजे वॉटरसुद्धा काय आहे, लिक्विड स्टेट. त्यानंतर 5वा प्रकार आहे लिक्विड सॉलिड्स. मग तुम्हाला असं वाटतं हा लिक्विड काय, तर लिक्विड स्टेट आहे कशाची, तर आपण जो सबस्टन्स घेतो त्यांची. कशामध्ये टाकायचा, सॉलिडमध्ये. तर असं सुद्धा एक्झाम्पल आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत नाही, परंतु असं प्रॅक्टिकली पाहायचं. मर्क्युरी आपण थर्मामीटरमध्ये असतो, लिक्विड स्टेटमध्ये असतो. तर मर्क्युरी इन सिल्वर. सिल्वर कोण्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये. म्हणजेच एक्झाम्पल काय आलं, लिक्विड इन सॉलिड्स. 6वा, लिक्विड इन गॅस. लिक्विड इन गॅस म्हणजे अशा प्रकारचं एक्झाम्पल. मग लिक्विड काय घेतला आपण, क्लोरोफॉर्म लिक्विडमध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल दैनंदिन जीवनामध्ये यातले काही एक्झाम्पल आहेत, काही नाहीत. मग हे सायन्स आहे. सायन्सचा थोडासा प्रॅक्टिकली भाग आहे हा. म्हणजे काही गोष्टी ह्या प्रॅक्टिकली तिथं प्रॅक्टिकल लॅबमध्ये गेल्यानंतर दिसतात आणि काही गोष्टी ह्या आपण दैनंदिन जीवनामध्ये ऑब्झर्व करू शकतो.
ज्यामध्ये लिक्विड इन गॅस, इथं क्लोरोफॉर्म लिक्विड आहे, कशामुळे टाकला तो, नायट्रोजन, नायट्रोजन गॅसेस स्टेटमध्ये असतो जो ॲटमॉस्फिअरमध्ये असतो. ओके. त्यानंतर सातवं एक्झाम्पल गॅस इन लिक्विड. हे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहू शकतो. गॅस इन लिक्विड म्हणजे कोल्ड्रिंक्स बॉटल असतात, त्या कोल्ड्रिंकच्या बॉटल बरेच दिवस टिकतात. कारण काय, त्यामध्ये किंवा त्या ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामधून गॅस बाहेर पडतो. तो गॅस म्हणजेच कोणता आहे, कार्बन डायऑक्साईड्स. कोणता गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड. आणि तो कशामध्ये असतो, वॉटरमध्ये. म्हणजे तो लिक्विड आहे, कोल्ड्रिंक असतील काय असतील तर ऑब्व्हियसली काही प्रमाण त्यामध्ये वॉटर आहेच, परंतु आपण जसं कॅप ओपन करतो, ओपन केल्यानंतर त्यामधून गॅस बाहेर पडतो, तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतो. त्यानंतर गॅस इन सॉलिड्स. आता गॅस इन सॉलिड हे सुद्धा प्रॅक्टिकली एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये H2 हा गॅस असतो. कशामुळे टाकला, पॅलाडियम हे ट्रान्झिशन मेटल आहे जे सॉलिड स्टेटमध्ये असतो, म्हणजे गॅस इन सॉलिड्स. त्यानंतर गॅस इन गॅस म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये आपण काय म्हणतो, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे गॅस आहेत. पण जनरली आपण काय म्हणतो, हवा म्हणतो, ही म्हणजे एअर म्हणतो. एअरमध्ये म्हणजे हवेमध्ये काय काय असतो, नायट्रोजन, ऑक्सिजन अशा प्रकारचे गॅसेस कंबाईन असतात. तर त्यामध्ये गॅस इन गॅस म्हणजे त्या प्रकारचे एक्झाम्पल आहे. तर काही एक्झाम्पल आपल्या दैनंदिन जीवनामधले आहेत, काही एक्झाम्पल आपल्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये ऑब्झर्व करावं लागतात. परंतु हे शिकण्यासाठी आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर व्हॉट इज मीन बाय सोल्युशन्स. दिस इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ सोल्युशन. हे डेफिनेशन आहे, पण कंटेंट कशा प्रकारचं आहे, एक्झॅक्टली कंटेंट काय, एक्झॅक्टली कंटेंट जो आहे सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. ठीक आहे. मग आपण खाली काय टाईप ऑफ सोल्युशन, किती टाईप आहेत, 9. कोणकोणते आहेत, हे आहेत. मग हे कशावर डिपेंड आहेत, हे स्टेट्स ऑफ मॅटरवर डिपेंड आहेत. मग स्टेट्स ऑफ मॅटर 3 आहेत, पण 3 गुणले 3 म्हणजे प्रत्येकाच्या 3. असं तुम्ही पाहिलं, इथं सॉलिड एक वेळेस घेतले, इथं लिक्विड, सॉलिड, गॅस असे घेतलेत. ठीक आहे. म्हणजे चेंज केले, एक्सचेंज केले. परम्युटेशन, कॉम्बिनेशन असं मॅथमॅटिकचा कन्सेप्ट जर तुम्ही पाहिला असेल, त्यानुसार तुम्हाला कळेल 3चा वर्ग 3 म्हणजे काय, 3चा वर्ग आपण जर पाहिला तर तो किती येतो, 9. म्हणजेच याचे 9 टाईप होण्याचे कारण हे आहेत. ठीक आहे. ओके, थँक्यू.